बीडमध्ये अजित पवारांनी काकांच्या कृपेचा उल्लेख केला आणि पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं। मात्र अजित पवार नेमकं काय म्हणाले, काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता आहे का, बघूया। आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ऐकलत, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटलेला असताना दिलखुलास अजित पवारांनी काका शरद पवारांची आठवण काढली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात। त्यामुळे पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्या बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातल्या या वक्तव्यानं। कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो। आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काका शरद पवारांना धोबी पछाड दिला। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या आहेत। 12 डिसेंबर 2024ला वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांची दिल्लीत भेट झाली। 23 जानेवारी 2025ला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली। तर 27 जानेवारी 2025ला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला। 22 मार्च 2025ला अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकदा एकत्र आले। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे। अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा रंगली आहे। इतकंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद समोर आलेत। मात्र महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत ते देखील पाहूयात। धारावी प्रकल्पाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध आहे, तर शरद पवारांची वेगळी भूमिका आहे। स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही। काका पुतण्याची जवळीक वाढली आहे, त्यामुळे ठाकरे गट नाराज आहे। विधानसभा निवडणुकीनंतर काका पुतण्याच्या भेटीगाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। त्यातच आता अजित पवारांनी काकांची आठवण काढल्यानं पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा रंगली आहे। मात्र ही चर्चा पेल्यातील वादळ ठरणार की पवारांची पॉवर खेळी याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।